नागपूरमधल्या सुभाष रोड इथल्या HIG म्हाडा या सोसायटीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं माहिती अधिकाऱ्यामधून समोर आलंय। म्हाडानं खरेदी विक्री व्यवहार पूर्ण न करताच 91 फ्लॅट धारकांना घराचा ताबा दिला होता। यापैकी 75 फ्लॅट धारकांनी पैसे भरून हा व्यवहार पूर्ण केला, मात्र 16 फ्लॅट धारकांनी पैसे द्यायला टाळाटाळ केली आहे। आणि हे 16 फ्लॅट धारक खरेदी व्यवहार पूर्ण न करताच गेल्या 5 वर्षांपासून या फ्लॅटमध्ये राहत आहेत। हा सगळा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। सदनिकेचे व्यवहार पूर्ण नाही होता ते त्यांना देण्यात आले, तात्पुरती देण्यात आली, परंतु त्यानंतरही ते तिथेच राहत आहेत आणि त्यांनी व्यवहार पूर्ण न करता त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण व्यवहार न करता म्हणा किंवा पूर्ण पैसे न देता ते त्याच ठिकाणी राहत आहेत आणि या संबंधीची नोटीससुद्धा देण्यात आलेली आहे, परंतु पुढील कारवाई अजून झालेली नाही। ही का नाही झाली ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। कोणताही व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय आपण ताबा देता येत नाही, परंतु या ठिकाणी ताबा दिला गेला, तर म्हणून हे गंभीर आहे असं मला वाटतं। जी सुभाष म्हाडा नागपूर मंडळाची स्कीम आहे ती 2014 मध्ये कंप्लीट झाली, परंतु त्याला OC मिळायला उशीर झाला। याचं कारण होतं की त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे सर्टिफिकेट लागतं ते प्राप्त झालं नव्हतं। त्यामुळे त्या लोकांकडनं मागणी येत होती की आम्हाला ताबा द्या, परंतु जोपर्यंत आम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नाही त्याशिवाय आम्ही ताबा किंवा चावी देऊ शकत नव्हतो, म्हणून प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवला होता। तर OC प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पैसे भरणं अपेक्षित होतं, त्यानुसार 91 पैकी 75 लोकांनी पैसे भरले, 16 लोकांचे अजून पैसे भरणं बाकी आहे। पण त्या 16 लोकांची ज्यांचे पैसे भरणे बाकी त्यांची सेल डीड अजून म्हाडाकडनं अजून प्रलंबित आहे। त्यांनी पैसे भरल्या आपण त्यांची सेल डीड करून देऊ। आता त्यांना पैसे भरण्यासाठी आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।